आपली कंपनी देणार म्हणजे देणार. त्याच्यामुळे फोकस कुठे करायचा फक्त. तर आपलं आजपासून मिशन काय असलं पाहिजे. मिशन गोल्ड. एकच मिशन कुठलं. तर आता जेव्हा पण आपला मेसेज येणार त्याच्या खाली खाली काय मेसेज टाकायचा. मिशन गोल्ड. म्हणजे आपण विसरत नाही. पहिलं कळालं का. आपण कोणच विसरणार नाही. आपल्याला फक्त फोकस करायचा आहे कशावरती. गोल्ड रँक वरती. 1500 वरती नाही. आता हे कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो. पहिले 3 महिने आता आपण एक मिशन 90 डेज नावाचा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. कोणता प्रोग्राम. 90 डेज. 90 दिवसामध्ये 90 दिवसामध्ये हाँ यस बोर्ड पे लिखा हुआ है सर. जैसे बोले कि देखो ऑलरेडी हम लोगों ने ये आपके ये जो बैनर है उसके ऊपर भी है मिशन 90 डेज रेस फॉर चेसिंग द गोल. ओके. तर हे मिशन 90 डेज काय आहे. ह्या 90 दिवसामध्ये इन्कम वर फोकस करायचं नाही. कशावर फोकस करायचं नाही. इन्कम वर फोकस करायचं नाही. माझे आज 1500 आले का. माझी मॅचिंग झाली का. हा प्रश्न विचारायचा. फोकस कशावर करायचा. कशावर. खाली लोक गोल्ड झाले पाहिजे तर 9 लाख येणार आहेत. तुमचे मॅचिंग झाले तर 90,000 पण नाही 45 पण नाही. महिन्यातून 10 येतील पेआउट. ते पण कधी कधी येतील. लक्षात घ्या. तर फोकस कसला असला पाहिजे. गोल्ड वरती. तर आपलं आजचं पेआउट नाही बनलं. मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो. तुम्हाला आजचे पैसे पाहिजेत. बघा नीट उत्तर द्या विचार करून. की रोजचे पैसे पाहिजेत. जोरात बोला पटकन सगळ्यांनी. पण तुमचा फोकस कुठे. आजच्या वरती आहे ना. तर आता आपल्याला आजच्यावर फोकस नाही करायचा. कशावर फोकस करायचा आहे. आणि रोजचे कुणाला येतात. तुम्हाला येतात का मला येतात. मग ते कसे येतात ते कुणाला माहिती असेल. चपाती कुणाला बनवायला येते. मग ती कुणाला माहिती आहे. मला माहिती आहे का. तुम्ही शिकवणार ना ती मला. तसंच हे मिशन 90 डेज मध्ये 9 लाख रुपये उद्या कसे येतील. दिवसाला 9,000 रुपये. दिवसाला 15,000 रुपये. दिवसाला 30,000 रुपये कसे येतील. जेव्हा तुम्ही कशावरती फोकस कराल. गोल्ड होते. जोरात बोला जरा. जोरात. म्हणजे खाली ना तुम्ही. नाही 4 नाही 5 ना शेवटी जातात. ठीक आहे. आजचे पैशावर फोकस करू नका. हे हा बिझनेस शॉर्ट टर्म लॉस आहे. लॉंग टर्म प्रॉफिट आहे. आज तुम्हाला वाटेल की माझं मॅचिंग झालं नाही. पण त्याच्यात नाराज नाही व्हायचं. तुमचं नाही झालं तर खालच्याचं तुमच्या कुणाचं तरी मॅचिंग झालं ना. मग तो काम करेल का पडून जाईल. खालच्याचं काम झालं तर पैसे आले तर तो तुम्हाला सोडेल का. मग पहिलं फोकस करायचा आपल्या टीम बिल्डिंग वरती. कशावरती. 3 महिन्यामध्ये टीम कशी बिल्ड होईल. आता ज्योती मॅडमची एवढी फास्ट ग्रोथ का झाली तुमच्या अंदाजे. तुम्हाला माहित आहे का ज्योती मॅडमची टीम आता 450 प्लस झालेली आहे. किती प्लस झालेली आहे. किती दिवसात झाले माहित आहे का तुम्हाला. 6 महिने पण झाले नाही आहेत अजून त्यांना या बिझनेसमध्ये. पण किती लोकांची टीम झाली आहे. 450 लोकांची झाली ना. आता मला सांगा त्याच्यामध्ये गोल्ड झाल्यात की नाही. आज एकाच बीड मधून 3 गोल्ड झाले की नाही. 3 झाले की नाही. आणि जालन्यामधून किती गोल्ड आहेत. किती आहेत. 1 2 तुम्ही 3 किती आहे ना. मोजा नंतर. आता ह्याच्यावर फोकस. आता मॅडमचं डुप्लिकेशन तुमच्यापेक्षा फास्ट सगळ्यांपेक्षा हे जे आपण दाखवतो त्याच्यापेक्षा फास्ट होणार आहे. लक्षात घ्या. आपल्याला फोकस कशावर करायचा आहे. गोल्ड वरती. लक्षात घ्या. जर मॅडमने स्वतःच्या इन्कम वरती फोकस केला असता तर तुम्ही गोल्ड झाले असता का थोरात मॅडम. मॅडम तुम्ही गोल्ड झाले असता का. तुम्ही झाले असते का. पण जर गोल्ड झाल्या तर गोल्डचं इन्कम हे कॅरी फॉरवर्ड असतं. हे कधी मॅच होतं. म्हणजे समजा एका साईडला 10 गोल्ड झाले आणि एका साईडला 2 गोल्ड झाले तर मॅच किती होणार. 2च होणार. जसं साध्या सिंपल भाषेत तिकडे 2 मुली आहेत इकडे 10 मुलं आहेत. लग्न कितीची होतील. बाकीचे 8 जण बापे तसेच राहिले. त्यांच्यासाठी नवीन 8 पोरी शोधल्या पाहिजे ना आपल्याला. मग तसे नवीन अजून 8 गोल्ड झाले परत 8 जोड्या मॅच होणार.
आणि परत 8,000 रुपये, 8 जोड्यांचं मॅच होऊन 12,000 रुपये इन्कम वेगळं येणार. तर लक्षात घ्या, हे जे गोल्ड आहेत ते तुमचे कॅरी फॉरवर्ड आहेत, लॅप्स होत नाहीत. या वर्षी लग्न नाही झालं तर पण होणार, राहणार नाही तो तसाच, पण शोधलं तर होणार. आणि तो बोलला घरात बसून बायको मिळाली पाहिजे, तर होईल का? आता समजा एखाद्याचं फोकस आहे लग्न करण्याचा, पहिली पोरगी नाही बोलली तर, आणि दुसरी नाही बोलली तर, आणि तिसरी नाही बोलली तर कधीपर्यंत? तिथे जोपर्यंत गोल्ड होत नाही तोपर्यंत गप नाही बसायचं. लक्षात घ्या, सांगायचं काय मला, की जोपर्यंत तुम्ही गोल्ड होत नाही आणि खाली 2 लोकांना गोल्ड बनवत नाही तोपर्यंत शांत झोपायचं. आणि ते 2 झाले की त्यांना अजून शांत झोपून द्यायचं. मग उद्यापासून आता जे गोल्ड झाले त्यांना झोप, त्यांना माझा दररोज फोन असेल, मॅडम आता यांचे तिघींचे नंबर, कारण गोल्ड ब्रॉडकास्ट मध्ये टाकायचे मला, यांचे तिघींचे नंबर शेअर करा मला. तर आता इथून तुमचा अभ्यास पुढचा चालू झाला, पुढच्या इयत्तेतला. लक्षात घ्या, हा आता तुम्ही पहिलीतून दुसरीत गेले तर तुमचा दुसरीचा अभ्यास आता. तर आता आपला 3 महिने कशावर फोकस करायचे? इन्कम वर की टीम बिल्डिंग वर? 1500 वर की गोल्ड वर? आजच्या इन्कम वर, रोजच्या इन्कम वर? बघा काही प्रश्न विचारतोय, परत सांगतोय. पहिले 3 महिने कशावर फोकस करायचा? गोल्ड की 1500 वर? आजच्या इन्कम वर की रोजच्या इन्कम वर? 1500 वर की टीम बिल्डिंग वर? हा आता क्लिअर झालंय तुमचं. आता ते कळायला पाहिजे मला कृतीतून तुमच्या. मग समजा एखाद्या सिनियरच्या एका साईडला 2-4 एंट्री आल्या आणि खाली 3 लोकांचं पेआउट बनत असेल आणि तुमचं नसेल बनत, तर एंट्री थांबेल का आता? थांबली तर हा इथून पुढे थांबली नाही पाहिजे. थांबली की तुमचे 9 लाख थांबले, एवढे लक्षात ठेवा. हे मी गॅरंटी देतो. थांबली तुमची एंट्री की तुमचे 9 लाख थांबले. मग तुमचा फोकस, आणि तुम्ही शॉर्ट टर्म साठी आलेत, मग आजच्यासाठी आलेत फक्त. म्हणजे आजचे जे असतात ते मजूर असतात. मग तुम्हाला मजूर म्हणून जगायचं आहे का बिझनेसमॅन म्हणून जगायचं आहे? आपल्याला बिझनेस, आणि बिझनेसमॅन आजचा विचार करतो का 5 वर्ष पुढचा विचार करतो? हा, मग आपला विचार पहिला 5 वर्ष पुढचा करायचा. ह्या 5 वर्षात काय होऊ शकेल, एका वर्षातच दाखवलं मी काय होऊ शकेल. जर गोल्डवर फोकस केला तर 50 लाख रुपये एका आयडी वरती. आणि मला नाही वाटत तुमच्यापैकी इथे प्रत्येकाची एकच आयडी आहे. 3-3 आयडी कुणाचे, जर हात वर करा. मग एका आयडी वरती 9, तर 3 आयडी वर झाले किती? 27 लाख रुपये. मग काय काय कराल मॅडम? लक्षात घ्या. हा नाही, माझ्या डोक्यात एखादा माणूस तो बसला की मग त्याच्याकडे जास्त लक्ष असतं. हा हा, मग सासूला पण 2-4 एक्स्ट्रा करा. लक्षात घ्या, ठीक आहे. तर आता इथून पुढे फोकस हा कशावरती असला पाहिजे आपला? टीम बिल्डिंग वरती. मिशन गोल्ड, मिशन 90 डे, मिशन गोल्ड, मिशन 90 डे. आणि आपलं कशावरती फोकस असला पाहिजे? टीम बिल्डिंग. आता मी ह्याचं कॅल्क्युलेशन पण दाखवतो, माझ्या लक्षात येईल तुम्हाला. बघा आता आमच्या ना मस्के मॅडमना इथे थोडंसं उठवतो मी, म्हणजे विचारतो इथे. मॅडम बघा, आपण आता 3 महिन्यामध्ये या पहिल्या मिशन 90 डेज आपण केलं. आणि या 3 महिन्यामध्ये जास्त नाही, आपण ज्योती वाघ मॅडम सारखे 400 नाही पण किती लोकांची टीम बनवली? 200 लोकांची टीम बनवली. किती लोकांची टीम बनवली? 200. आता ह्यापैकी आपण निगेटिव्ह पण काही गोष्टी बघू की 60 वेळात. आता पहिलं तर बिझनेस किती दिला ते पण बघूया. 1680 गुणिले 100, तर कितीचा बिझनेस दिलाय? 1,68,000 रुपये. आणि इकडे 1,68,000. कळालं? एवढाच बिझनेस दिलाय तुम्ही. आम्ही ज्या आधी कंपनीमध्ये होतो, मस्के मॅडम किती रुपये मिळतात? 168 मॅच केले तर? 3 लाख मॅच केले तर किती मिळतील? इकडे 168 आणि इकडे 168, 16,800 रुपये मिळतील फक्त. आपण जी कंपनी करत होतो आधी तिच्यात किती नाव नाही घ्यायचं, ती आपली मदर कंपनी. 16,800 रुपये मिळाले असते तिच्यात. किती? आणि हे पण घ्यायला रिपर्चेस करावं लागलं असतं 4-5 वेळा आम्हाला. बसा. किती वेळा रिपर्चेस करावं लागलं असतं?
4 ते 5 वेळा तरी कारण एका महिन्यात तर एवढं मॅचिंग नसतं केलं आम्ही. 3-4 महिने तर लागले असते ना. 3 महिन्यात 3000 रुपयाचं तर रिपर्चेस करावं लागलं असतं. म्हणजे आता किती आले असते? 13,800. आता आपल्या कंपनीत किती येतात ते बघूया. ह्या 100 पैकी 60 वेळा मॅचिंग नाही झालं तुमचं. काय सांगितलं मी? 60 वेळा मॅचिंगच नाही झालं तुमचं. मग 100 मधून 60 गेले, राहिले किती? तर 40 वेळा जर मॅचिंग झाले तर एक पे आउट आपलं किती रुपयाचं आहे? 1500 ना. कटिंग करून 1200 येतात ते नंतर. तर एक पे आउट 1500चं आहे. तर 40 गुणिले 1500 केलं तर किती रुपयाचं इन्कम झालं? मला सांगा आता 16,800 मोठे आहेत का मॅडम 60,000 मोठे आहेत? किती वेळा मॅच न होता? मग 60 वेळा मॅच नाही झाली तरी 60,000 आले आणि इथे सगळ्या वेळा मॅच झाले 16,800 आले. कुठला धंदा चांगला आहे? हा, जोरात बोला जरा. मग कुठला केला पाहिजे आजपासून? हा. तर आता ह्याच्यापेक्षा पण निगेटिव्ह सांगतो. जर 20 वेळा जरी मॅच झाला असतं, किती वेळा? आणि 80 वेळा मॅच नसतं झालं तरी 20 गुणिले 1500 तरी किती रुपये मिळाले असते? मला सांगा तरी 16,800 मोठे आहेत का 30,000 मोठे आहेत? म्हणजे तुमचं नुकसान झालंय का इथे? पण तुम्हाला असं वाटत होतं की अरे माझा मॅचिंग नाही झालं तर माझे 1500 रुपये नाही आले. लक्षात घ्या, बाकीच्या कंपन्या देतच नाहीत. आहे काय नाही ते असं पण असू दे. तर 30,000 रुपये लक्षात घ्या. आणि ही 30,000 छोटी अमाऊंट नसते. महिन्याला 10,000 रुपयाचा ॲव्हरेज निघाला तुमचा आणि 60,000 आले तर महिन्याला 20,000 रुपयाचा ॲव्हरेज निघाला.